तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात कारवाई, नागरिकांचे प्रश्नचिन्ह। पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच एफडीएने भेसळयुक्त पनीर, खवा, चीज अनलॉक व तुपाचा तब्बल 47,36,00,000 रुपयांचा संशयित साठा जप्त केला। सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत सोमवार पेठ, बुधवार पेठ, कोथरूड व हडपसर परिसरात ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली। राज्यभरात 1 मे ते 5 जून दरम्यान 195 छापे घालून 192 जणांना अटक करण्यात आली व जवळपास 2 कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला। मात्र या कारवाईच्या निमित्ताने सुजाण नागरिकांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे। तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी जेव्हा आपल्या कार्यक्षेत्रात अशा भेसळखोरांवर, बेकायदा व्यापाऱ्यांवर व प्रतिबंधित पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करतात, तेव्हा त्यांना बदलीचा सामना करावा लागतो किंवा राजकीय दबावाला सामोरे जावं लागतं। या उलट ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात या समस्या बोखळतात त्यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई होत नाही। नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे, जनतेच्या आरोग्याशी खेळताना संरक्षण देणारी यंत्रणा कुणाच्या हिताचं काम करते? प्रामाणिक अधिकाऱ्यांना पुरस्कार मिळण्याऐवजी शिक्षा मिळत असेल तर हे लोकशाहीला व सुशासनाला घातक आहे। भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी केवळ मोहिमा नव्हे तर प्रामाणिक अधिकाऱ्यांना संरक्षण देणारी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे नागरिकांनी ठामपणे सांगितले आहे।